शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री अधिक मास महात्म्य. आज आपण अध्याय 17वा बघणार आहोत. मागच्या अध्यायामध्ये आपण त्या पिशाचिनीचे उद्धाराची कथा आपण बघितली. ती माझ्या याच यूट्यूब चॅनलला आहे. 16वा अध्याय तो. मोठी सुंदर कथा आहे ती. आणि यानंतर पुन्हा आता आपण 17वा अध्यायास सुरुवात करणार आहोत. वैकुंठात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा संवाद चालू आहे. आणि त्यावेळेस माता लक्ष्मी त्यांना असा प्रश्न विचारतात की तुम्ही आतापर्यंत मला अनेक व्रत सांगितले, अनेक पुण्यकर्म तुम्ही मला सांगितले, दान धर्म स्नान वगैरे हे सर्व तुम्ही मला सांगितले, पण हे महिनाभर शक्य नाही ना म्हणे देवा. कारण बरेच जण काही आजारी असतात, काही जराजरीर असतात, काही व्याधींनी ग्रस्त असतात. अशासाठी काही सोपा उपाय असेल तर आपण मला सांगा. आणि त्याच वेळेस भगवान श्रीहरी विष्णू एक मंद हास्य ते करतात आणि ते आता पुढची कथा सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे की दक्षिण गोदावरीच्या काठी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण नावाचं एक पुण्यक्षेत्र आहे. अशा या रम्य नगरीमध्ये सुधर्मा नावाचा एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण विद्वान पंडित तो आपल्या काशी नावाच्या धर्मपत्नीसह तो तिथे राहत होता. सदाचारी, सुखसंपन्न, दयाळू अशा प्रकारची त्याची वृत्ती होती. तर त्याची पत्नी जी होती ही पतिव्रता होती. दोघंही अत्यंत एकोप्यानं एका विचारानं संसार काटकसरीनं संसार करत असताना नेमके यांच्या पोटी संतान नव्हते, पण तरीही अगदी आनंदानं हे जगत असत. कालांतराने वय वाढत गेलं, दोघांना वृद्धावस्था प्राप्त झाली आणि त्यात मात्र मलमासाचं आगमन झालं. गोदावरीच्या तटावर सर्व नरनारी स्नानात जात असतात हे त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या दृष्टीस आलं आणि ती विचार करू लागली की आता हे सर्व लोक जातात आहे बरं स्नानामध्ये, पण माझ्या अंगात तर नदीतीरी स्नानात जाण्यासुद्धा शक्ती नाही. आता नेमकी मी काय उपाय करावा. आणि अशाईनं तिनं पतीस विचारलं की का हो, तुमच्या धर्मशास्त्रामध्ये असं काही प्रकारचं याला म्हणजे आपल्यासाठी काही मार्ग आहे का. पती म्हणाला ठीक आहे म्हणे. हे बघ म्हणे, हे मलमासाचं पुण्य खूप वेगळं आहे म्हणे. यामध्ये स्त्री पुरुष मुले वृद्ध सर्वजण नदीतीरी स्नानात जातात. पुण्यचारी सोहळाचे पारणं होतात. विप्राच्या मनामध्ये अशा वेळेस एक तिच्या पत्नीच्याबद्दल करुणा उत्पन्न झाली आणि विप्र संतोषाने त्या स्त्रीला तो सांगायला लागला की हे बघ म्हणे, आता आपण वयोवृद्ध झालेलो आहोत म्हणे. आपण काय करू, त्रिरात्री स्नानाचं आपण व्रत करूया. मग काय दोघांनी एकमेकाचा हात धरला, काठी टेकवत 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 चालले स्नानाला चालले. प्रातःकाळी स्नान करायचं, त्यानंतर पितरांना तिलतर्पण करायचं आणि आपल्या शक्तीनुसार थोडंसं ब्राह्मणांना दान करायचं. काय असेल ते, अन्नदान म्हणा किंवा सुवर्णदान म्हणा, थोडंसं करायचं आणि बास मात्र रात्री घरी निघून यायचं. असे 2 दिवस झाले. तिसऱ्या रात्री मात्र एक अद्भुत घटना घडली. हे जेव्हा स्नानाला चालले त्यांच्यासमोर एक भलं मोठं पिशाच येऊन उभं राहिलं. त्या पिशाच्यांना बघून हे दोघं जण बिचारे घाबरायला लागले. तेव्हा तो पिशाच त्यांना असं बोलू लागला, हे मग म्हणे ब्रह्मवृंदा म्हणे, तुझ्या दर्शनानं मी आता पावन झालो, पुनीत झालो आहे म्हणे. पण मी जो होतो ना म्हणे, पूर्वी जन्मी एक अत्यंत धनवंत अशा प्रकारचा मी सावकार होता म्हणे. स्वप्नात सुद्धा मी दानधर्म कधी केले नाही, कधी हरिकीर्तन नाही, कधी संत दर्शन नाही, कधी मंदिराचं दर्शन नाही, या गोष्टी दूरच राहिल्या म्हणे. किंवा कधी दानधर्मसुद्धा मी केले नाही म्हणे. सदा सर्वदा माझं मन मात्र माझ्याकडे माझं 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 करत गेलो म्हणे. मग काय झालं म्हणे, नंतर झालं असं की दुष्काळ पडला, माझं शरीर दुःखानं जर्जर झालं, मला मृत्यू आली. त्यानंतर यमदूत आले. यमदूतांनी अक्षरशः हाल करत 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 चोपत मला वरती नेलं. चित्रगुप्ताने मला कुंभभाग आधी नरकात तेथे मला डगला, तिथे मला बराच जात झाला. त्यानंतर पुढच्या ह्याच्यात मी चांडाळीच्या जन्माला आलो. 3रा जन्म मला भिल्लाचा मिळाला आणि या भिल्लाच्या जन्मामध्ये मी पुराणिकांना येणाऱ्या जणांना वात्सरूंना मी जिवे मारत असत. साधू संतांचा तुम्हाला अत्यंत द्वेष, परद्वारांचे कितीतरी पाप माझ्या हातून घडले.
आणि त्यानंतर क्षयरोग माझ्या नशिबी आला. अशा प्रकारे माझा मृत्यू झाला. 30 सहस्त्र वर्ष मी अशा यातनांचा मी भोग भोगत आहे. आणि त्यामुळेच की काय, जणू मला ही पिशाच्य योनी प्राप्त झालेली आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, यातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी मार्ग तू सांग, की ज्यामुळे माझा हा त्रास संपेल. ब्राह्मणाचं मन हळहळलं. म्हणून ठीक आहे म्हणे, एक काम कर म्हणे, मी तर गरीब ब्राह्मण आहे म्हणे बाबा, माझ्याकडे तर धन नाही म्हणे. मग आता एक काम करतो म्हणे, मी त्रिरात्री स्नानाचा संकल्प केला आहे. त्यातले 2 दिवस देवाच्या कृपेने छान गेले म्हणे. अशी विप्राची वृत्ती असते. देवाच्या कृपेने 2 दिवस छान गेले म्हणे, आता फक्त 1 दिवस उरला म्हणे. मग एक काम कर म्हणे, आम्ही आत्ता स्नान करून येतो, तोवर तू इथं थांब. पिशाची थांबला रस्त्यात. ब्राह्मण गेला बिचारा नदी तीरी. दोघांनी मिळून स्नान केलं. त्यानंतर वरती आले, तेल तर पण केलं. वाटेत 1-2 ब्राह्मण भेटले. काय असतं त्यांच्याजवळ, जे त्यांनी त्याच्या धोत्राच्या ह्याच्यामध्ये बांधून आणलेलं होतं. कटीच्या भोवती जे धोत्राचं वस्त्र असतं त्यामध्ये त्यांनी ते बांधून आणलेलं होतं. त्यांनी ते काढलं. काही ब्राह्मणांना त्यानं थोडेसे त्यातील काही सुवर्णमुद्रा त्यानं दान केले. आणि तो आता चालला आहे पत्नीबरोबर. त्याच वेळेस पुन्हा एकदा ते पिशाच्ची उभं राहिलं आणि पुन्हा एकदा गायवाय करायला लागलं, दया करा माझ्यावर, दया करा, मला या जाचातून तुम्ही सोडवा. ब्राह्मण हळूच पत्नीकडे बघितलं, हातामध्ये उदक घेतलं आणि हे महापुरुषा, मी जे त्रिरात्रीचं व्रत मी माझ्या पत्नीने जे केलेलं आहे त्यामध्ये माझ्या वाटेचं दान मी तुला करत आहे म्हणे. असं म्हणून स्वतःच्या हातानं उदक घेतलं आणि त्या पिशाच्या हातावरती टाकलं. आणि त्याच वेळेस काय झालं, मोठा चमत्कार झाला. भूतस्वर्गातून एक दिव्य अशा प्रकारचं एक मोठं तेजोवलय यांना येताना दिसलं. यांनी जेव्हा निरखून बघितलं तेव्हा एक रथ यांच्या दिशेने येत होता. तो रथ यांच्यासमोर थांबला. त्या रथामध्ये विष्णू समान त्याचे चतुर्भुज असणारे विष्णुघन त्याच्यामध्ये होते. ते तेजोमय मूर्ती बघून पिशाच्याचे डोळेसुद्धा दिपले. त्या पिशाच्याला नंतर दिव्य देह प्राप्त झाला. आणि यानंतर या विष्णुगणांनी त्या पिशाच्याला विमानात बसून स्वर्गलोकी नेले. पुढे काय झालं, ब्राह्मणाने हळूच त्याच्या पत्नीकडे बघून स्मित हास्य केलं आणि तिला सांगितलं, आता आपण घरी चालावं आणि पुन्हा एकदा आपण या त्रिरात्री स्नानाचं व्रत करूया. आणि असं म्हणून पुन्हा एकदा त्यांनी या त्रिरात्री स्नानाचं व्रत पत्करून ते पूर्ण करून पुढे स्वतःच्या अशा प्रकारचा त्यांनी उद्धार करून घेतला. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभम भवतु.